या आजच्या आनंदाई शनिवारामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा क्रमांक 2 यामध्ये सहभागी सर्व पाचही गटाचं जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्यात। आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी 5 गटामध्ये पहिला गट आहे शिवनेरी गट। उठा तुम्ही, नमस्कार करा, नमस्कार, टाळ्या वाजवा। दुसरा गट आहे तोरणा गट, नमस्कार। तिसरा गट आहे राजगड, नमस्कार। चौथा आहे रायगड नमस्कार। आणि 5वा गट आहे सिंहगड। नमस्कार। अशा पद्धतीनं शिवरायांच्या गड किल्ल्यांची नावं आपण आजच्या गटाला दिलेली आहेत। चला तर सुरू करूया। फेरी क्रमांक 1, आपण कोणत्या राज्यात राहतो? मोठ्याने सांगायचं। आपण महाराष्ट्र राज्यात राहतो। बरोबर, तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत। गटाला 10 गुण मिळालेले आहेत। दुसरा प्रश्न तोरणा गटासाठी आहे, भारत देश कोणत्या खंडात आहे? भारत देश कोणत्या खंडात आहे? भारत देश आशिया खंडात आहे। उत्तर बरोबर आहे। यांना 10 गुण मिळालेले आहेत। तिसऱ्या गटासाठी राजगड गटासाठी प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? पुढच्या गटाने पण तयार राहायचे, यांना नाही आलं तर। भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे। बरोबर, तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत। पुढच्या गटासाठी रायगड गटासाठी प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सभेचा अध्यक्ष कोण असतो? ग्रामपंचायतीच्या सभेचा अध्यक्ष कोण असतो? ग्रामपंचायतीच्या सभेचा अध्यक्ष सरपंच असतो। उत्तर बरोबर आहे। तुम्हाला सुद्धा 6 गुण मिळालेले आहेत। पुढच्या सिंहगड या गटासाठी प्रश्न आहे, गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव कोणी सुरू केले? गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव कोणी सुरू केले? शिवजयंती हे उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केले। बरोबर आहे। जरा स्पष्ट वाक्यात उत्तर द्यायचं। बसा खाली। पहिल्या फेरी अखेर 4ही गटांना 10 पैकी 10 गुण मिळालेले आहेत। दुसरी फेरी आपण सुरू करतोय सिंहगड या गटापासून। तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारताच्या उत्तर दिशेला कोणता पर्वत आहे? भारताच्या उत्तर दिशेला कोणता पर्वत आहे? भारताच्या उत्तर दिशेला हिमालय पर्वत आहे। बरोबर, हिमालय पर्वत आहे। तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत। दुसऱ्या गटासाठी रायगडासाठी प्रश्न आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता? भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता? भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी। बरोबर, तुमच्यासाठी 10 गुण मिळालेले आहेत। राजगड या गटासाठी प्रश्न आहे, भारताचा पहिला नागरिक कोणाला मानले जाते? भारताचा पहिला नागरिक कोणाला मानले जाते? आपल्याला 30 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचे। भारताचा पहिला नागरिक कोणाला मानले जाते? तुम्ही तयार राहा। त्यांच्याकडून भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपिता। राष्ट्रपती। उत्तर बरोबर आहे। मला 10 गुण मिळालेले आहेत। तिथं चुकलेलं असताना तुम्ही मध्ये सांगायचं नाही। पुढचा प्रश्न आहे तोरणा गडासाठी, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे। उत्तर बरोबर। 10 गुण तुम्हाला मिळालेले आहेत। आणि पहिल्या गटासाठी शिवनेरीसाठी प्रश्न आहे, औरंगाबाद विभागाला दुसरे कोणते नाव आहे? औरंगाबाद विभागाला दुसरे कोणते नाव आहे? तिकडे बघून मोठ्याने सांगा। औरंगाबाद विभागाला दुसरे मराठवाडा नाव आहे। मराठवाडा हे नाव आहे। उत्तर बरोबर। तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळालेले आहेत। दोन्ही फेरी अखेर
सर्वच गटांना समान गुण आहेत. तिसरी फेरी सुरू होते शिवनेरी गटापासून. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? शहामृग आहे. उत्तर बरोबर. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. तोरणा गटासाठी प्रश्न आहे. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शहाजी महाराज होते. बरोबर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी महाराज होते. तुला 10 गुण मिळाले आहेत. पुढच्या राजगड गटासाठी प्रश्न आहे. रामायण कोणी लिहिले आहे? रामायण कोणी लिहिले आहे? सांगायचं. तयार राहा तुम्ही. रामायण ज्ञानेश्वर. सांगा. एक. रामायण ज्ञानेश्वरांनी लिहिलंय हे उत्तर चुकलेलं आहे. बोनस गुणांसाठी तुमच्यासाठी संधी आहे. रामायण कोणी लिहिले आहे? बसा खाली तुम्ही. तुमचे गुण गेले. 0 गुण तुम्हाला मिळाले. रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले आहे. रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले आहे. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बोनसचे अधिकचे 5 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. तुमच्यासाठी नियमित प्रश्न आहे. कुसुमाग्रज या कवीचे पूर्ण नाव काय आहे? कुसुमाग्रज या कवीचे पूर्ण नाव काय आहे? थांबा 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 थांबा. त्यांच्यासाठी आहे. कुसुमाग्रज या कवींचे पूर्ण नाव काय आहे? चला तुमचा वेळ संपतोय. लवकर सांगा. ठीक आहे. ह्या गटाला उत्तर आलेलं नाही. पुढच्या गटासाठी अधिकचे गुण मिळवण्यासाठी संधी आहे. कुसुमाग्रज हे कुसुमाग्रज या कवीचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. बरोबर. तुम्हाला बोनसचे 5 गुण मिळालेले आहेत. तुमच्यासाठी नियमित प्रश्न आहे. पहिले सजीव कोठे निर्माण झाले? पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले. तिकडे बघून सांगायचं. बरोबर. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. आता या फेरी अखेर 3 फेऱ्या झाल्या. याच्यामध्ये गुण काही गटांना जास्त तर काही गट मागे पडलेले आहेत. सर्वात पुढे गट आहे सिंहगड. यांना 35 गुण आहेत. तर राजगड 20 गुण घेऊन सर्वात मागे आहे. पुन्हा आणखीन तुमचे गुण वाढवण्याची तुम्हाला संधी आहे. आपण फेरी क्रमांक 4 सुरू करतोय. सिंहगडापासून तुमच्यासाठी प्रश्न आहे. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार मुंबई शहराला म्हणतात. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. पुढच्या गटासाठी प्रश्न आहे. रायगडासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत हिमालय आहे. उत्तर चुकलेलं आहे. आणि राजगडासाठी संधी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कळसुबाई आहे. पर्वत शिखर कळसुबाई आहे. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला अधिकचे 5 गुण मिळालेले आहेत. ठीक आहे. राजगडासाठी नियमित प्रश्न विचारूया आपण. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? पुढच्या गटाला तयार राहायचं. प्रयोगशाळा पुण्यात आहे. पुणे येथे आहे. बरोबर. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. पुढच्या तोरणा गटासाठी प्रश्न आहे.
हिमरू शालींसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? हिमरू शालींसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तुम्ही तयार राहायचंय. चला, वेळ संपतोय तुमचा. सांगा लवकर. संधी आहे बोनस गुण मिळवण्याची. तिकडे बघून सांगा. हिमरू शालीसाठी औरंगाबाद हे शहर प्रसिद्ध आहे. हिमरू शालीसाठी पूर्वीचं औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे. तुम्हाला बोनसचे 5 गुण मिळालेले आहेत. तुम्हाला नियमित प्रश्न आहे. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? मोठ्यानं सांगा. शून्याचा शोध भारत देशात लागला. बरोबर आहे. शून्याचा शोध भारत या देशात लागला. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. या फेरीत तुम्हाला 15 गुण मिळवता आले. फेरी क्रमांक 5 सुरू करतोय आपण. शिवनेरी गटापासून तुमच्यासाठी प्रश्न आहे. सर्वात मोठा खंड कोणता? हळू. सर्वात मोठा खंड आशिया आहे. आशिया आहे उत्तर बरोबर. तुम्हाला शीख धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? प्रेक्षकामध्ये शीख धर्माच्या प्रार्थना स्थळाला गुरुद्वारा म्हणतात. बरोबर आहे. शीख धर्माच्या प्रार्थना स्थळाला गुरुद्वारा म्हणतात. रायगड गटासाठी नियमित प्रश्न आहे. घोडखिंडीत शर्तीची झुंज कोणी दिली? घोडखिंडीत शर्तीची झुंज कोणी दिली? घोडखिंडीत शर्तीची झुंज बाजीप्रभू देशपांड्यांनी दिली. बरोबर. तुमच्यासाठी 10 गुण मिळालेले आहेत. आणि सिंहगडासाठी प्रश्न आहे. विज्ञानातील जादूगार कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात? विज्ञानातील जादूगार कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात? विज्ञानातील जादूगार थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाला. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. आता निम्म्या फेऱ्या झाल्या. 5 फेऱ्या झाल्या. त्यापैकी त्याच्यामध्ये किती गुण मिळाले बघूया आपण. शिवनेरी गटाला मिळालेले आहेत 55 गुण. फेरी सुरू होते. सिंहगड या गटापासून मी सांगितलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्ही सांगायचा आहे. कान. कान या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कर्ण. बरोबर. तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. पुढच्या गटासाठी रायगड या गटासाठी प्रश्न आहे. डोळे. डोळे या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. तुम्हा दोघांना येत असेल तर सांगा. डोळे. बसा पुढं. ढग. ढग. आभाळातले ढग याच्यासाठी समानार्थी शब्द. उत्तर चुकलेलं आहे. गगन हे उत्तर. ढगासाठी समानार्थी शब्द नाही. तुमच्यासाठी संधी आहे बोनस गुणांची. ढग या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. ढग या शब्दाला समानार्थी शब्द नभ नाही. मेघ हे उत्तर बरोबर आहे. चला. फुल. फुल या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कुसुम. अशा पद्धतीचं. पण या गटाला तोरणा गटाला 0 गुण आणि शिवनेरी गटासाठी नियमित प्रश्न आहे. दिवस या शब्दाला समानार्थी शब्द. रात्र हा विरुद्धार्थी शब्द आहे. आपण विचारलाय समानार्थी शब्द. तुम्हाला संधी आली बघा. बोनस गुण. दिवस या शब्दासाठी समानार्थी शब्द. दिन. बरोबर. तुम्हाला बोनसचे 5 गुण मिळालेले आहेत या ठिकाणी. आणि
सिंहगडाला पुढे जाण्याची संधी मिळालेली आहे. आता शेवटची फेरी आपण घेऊया आपल्या टॅलेंट सर्च या प्रश्नामधून. चवीचे प्रकार किती आहेत? चवीचे प्रकार किती आहेत आणि कोणते? चवीचे प्रकार किती आणि कोणते? चवीचे प्रकार 3 आहेत. उत्तर चुकलेलं आहे आणि दुसऱ्या गटाला बोनसची संधी मिळते. चवीचे प्रकार किती आहेत? 5. बरोबर आहे. आणि कोणते ते सांगा. खारट, खारट, गोड, हा, स्पर्धा क्रमांक 2 च्या 10 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता आपण बघूया यांना किती गुण मिळालेले आहेत. पहिला गट शिवनेरी गट या गटानं मोठ्याने मोजा, काउंटिंग करा. 10, 20, 30, 40, 45, 55, 65, 70, 80, 90 गुण मिळवले. पहिल्या गटाने किती गुण मिळवले? 90 गुण मिळवलेले आहेत. दुसरा गट तोरणा गट यांनी 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65 गुण मिळवलेले आहेत. तो दुसऱ्या गटानं. तिसऱ्या गटानं राजगडानं किती गुण मिळवले? 10, 20, 30, 35, 45 आणि 55 गुण मिळवलेले आहेत. तिसऱ्या गटानं रायगडानं किती गुण मिळवले? 10, 20, 25, 35, 45, 55, 65 गुण मिळवलेले आहेत. आणि सिंहगडानं किती गुण मिळवलेत बघा? 10, 20, 30, 35, 45, 55, 65, 75, 85, 95, 100, 110, 115 गुण मिळवलेले आहेत सिंहगडानं. तर पहिला नंबर कुणाचा आला सांगा बरं? सिंहगड सगळ्यात जास्त 115 गुण मिळवून पहिला नंबर आलेला आहे. आता दुसरा नंबर कुणाचा आलाय? शिवनेरी गटानं 90 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. आणि तिसरा क्रमांक कुणाचा आलाय? तोरणा आणि रायगड दोन्ही गटाला समान गुण आहेत. त्यांचा आपण तिसरा नंबर घेतोय. अशा पद्धतीनं आजची प्रश्नमंजुषा स्पर्धा क्रमांक 2 आजच्या आनंदाई शनिवारमध्ये संपन्न झालेली आहे. आता आपण लगेच थोड्या वेळात त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत. ओके.